नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपल्याला एक स्पेशल केस कन्सिडर करायची आहे। ती स्पेशल केस म्हणजे आसाम समझोत्यानुसार काही व्यक्तींना दिलं गेलेलं नागरिकत्व। आता याची थोडक्यात बॅकग्राऊंड आपण फक्त बघणार आहोत, पण ती याच्याकरता इम्पॉर्टंट आहे की अलीकडच्या काळामध्ये मागच्या 1-2 वर्षामध्ये CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, नागरिकत्व सुधारणा कायदा, त्याच्यावरनं झालेली आंदोलनं, त्याच्यानंतर NRC म्हणजे नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझन्स, याच्यावरनं झालेली आंदोलनं किंवा त्याच्यावरचे वादविवाद वगैरे वगैरे यांचं जर बॅकग्राऊंड तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की याची सुरुवात नेमकी काय आहे, त्याच्यामागचं लॉजिक काय आहे। आता गंमत अशी झाली की 1978 म्हणजे 1978 मध्ये आसाममधला एक मतदारसंघ आहे लोकसभेचा, मंगलडोई। याला काही स्थानिक भाषेमध्ये मांगलडोई पण म्हणतात किंवा मंगलाडोई, जे काय असेल ते। मंगलडोई ही लोकसभेची सीट होती। त्याच्यामध्ये जे खासदार होते ते हिरालाल पटवारी होते आणि हे हिरालाल पटवारी यांचं निधन झालं 1978 मध्ये आणि ती जागा रिकामी झाली। लोकसभेची कुठलीही जागा रिकामी झाली की त्याच्यावर बाय इलेक्शन घ्यावं लागतं, ओके, पोटनिवडणूक। त्याच्यामुळे पोटनिवडणुकीची गरज निर्माण झाली। आता या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान असं लक्षात आलं की इथे 2च वर्षापूर्वी ज्यावेळी निवडणूक झालेली होती त्यावेळची मतदार यादी आणि आता पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी याच्यामध्ये प्रचंड तफावत होती। म्हणजे आत्ताची जी यादी होती याच्यामध्ये अनेक मतदार नवीन ॲड झालेले होते आणि ती नॅचरली सुद्धा मतदारांच्या यादीमध्ये वाढ घट होऊ शकते। नवीन 18 वर्ष ज्यांनी पूर्ण केले असतील ते ॲड होतील, काही मृत्यू झालेले मायनस होतील वगैरे वगैरे। पण इथे अचानक फार मोठी वाढ झालेली होती आणि ती संशयास्पद होती आणि या वाढीचं कारण हे बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या आसाममध्ये प्रवेश केलेले लोक आहेत असा संशय निर्माण झाला। की अचानक वाढ कशी झाली की आसाममध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या आलेले जे निर्वासित आहेत, कारण या काळामध्ये, या 70च्या काळामध्ये बांगलादेश म्हणजे आताचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान होता आणि आताचा पाकिस्तान म्हणजे पश्चिम पाकिस्तान, यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वादविवाद वगैरे चाललेले होते आणि त्याच्यामध्ये जे सध्याच्या बांगलादेशमध्ये राहणारे होते त्यांच्यातल्या काही जणांचा छळ होत होता आणि त्याच्यामुळे ते तिथून निघून भारतामध्ये आसाममध्ये येत होते, आसाम आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये। तर ही जी अचानक मतदारांच्या यादीत झालेली, मतदारांच्या संख्येमध्ये झालेली वाढ होती त्याचं कारण म्हणजे अशा पद्धतीने अवैधरित्या बांगलादेशमधनं भारतात आणि विशेषतः आसाममध्ये आलेले लोक आहेत आणि त्यांचं नाव मतदार यादीमध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे असा दाट संशय होता। आणि त्याच्यामुळे ऑल आसाम स्टुडंट्स युनियन, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आसू, यांनी जून 1979 पासून आंदोलनाला सुरुवात केली। म्हणजे जे लोकल आसामची लोकसंख्या आहे त्यांना असा संशय बळावला की हे बांगलादेशमधून आलेले निर्वासित आहेत आणि हे आपल्या इथे येत आहेत, हे हळूहळू त्यांची संख्या वाढेल, आपल्या जमिनी बळकावतील किंवा आपल्याला कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी युनिक संस्कृती, परंपरा, चालीरीती आणि ओळख आहे या ओळखीला प्रॉब्लेम येईल असं संशय आसामच्या मूळ जनतेला यायला लागला आणि म्हणून ऑल आसाम स्टुडंट्स युनियन म्हणजे आसूने आंदोलन सुरू केलं। 12 तासाचा त्यांनी बंद वगैरे पुकारला जून 1979 आणि हे आंदोलन सुरू झालं आणि हे आंदोलन जवळपास 6 वर्ष चाललेलं, म्हणजे 1978 मध्ये सुरू झालं आणि हे 1985 पर्यंत हे मोठं आंदोलन चाललेलं। या आंदोलनाच्या दरम्यान केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्या दरम्यान 20 पेक्षा जास्त चर्चेच्या फेऱ्या झाल्या
की काय केलं पाहिजे काय नाही वगैरे वगैरे. आणि शेवटी आता तुम्हाला माहिती आहे की 1984 मध्ये आदरणीय इंदिराजी गांधी यांचं ॲसॅसिनेशन झालं, म्हणजे त्यांची हत्या करण्यात आली. आणि त्याच्यानंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. तर राजीव गांधींनी पुढाकार घेऊन हे 6 वर्षापर्यंत चाललेलं आंदोलन मिटावं म्हणून पुढाकार घेऊन चर्चा पूर्णत्वास नेली. आणि 15 ऑगस्ट 1985 रोजी, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, 85च्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आसाम समझोत्यावर दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या. म्हणजे आसाममधल्या या स्टुडंट्स युनियन वगैरे आणि इतर आंदोलक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे प्रतिनिधी यांच्यामध्ये स्वाक्षऱ्या झाल्या. राजीव गांधी हे स्वतः त्यावेळी उपस्थित होते. आणि या समझोत्यानुसार असं ठरलं की 1 जानेवारी 1966 पूर्वी जे आसाममध्ये आलेले असतील त्या व्यक्तींना नागरिकत्व बहाल करायचं. 1 ऑगस्ट 1966 पूर्वी. प्रॉब्लेम कधी निर्माण झालेला होता? 1978 मध्ये. मग 1 जानेवारी 1966 हे कट ऑफ ठरलं की बाबा याच्या पूर्वी जे आलेले आहेत, म्हणजे 1978 मध्ये सुद्धा ज्यांना आपल्या इथे राहून जवळपास 12 वर्ष झालेले आहेत, आणि हा समझोता तर होतो 1985 मध्ये, म्हणजे 85 मध्ये म्हटलं तर जवळपास 20 वर्ष राहिलेले आहेत हे. तर ज्यांना ते इतर 1 जानेवारी 1966 पूर्वी जे आलेले आहेत ते त्यांना नागरिकत्व द्यायचं, याला आसामच्या लोकांनी सुद्धा मान्यता दिली, नो प्रॉब्लेम. मात्र 1 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1971, म्हणजे ज्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर इन्फिल्ट्रेशन म्हणा किंवा अवैध मायग्रेशन झालेलं आहे, त्या असे संशय होता. तर या काळात या दरम्यान जे आसाममध्ये आलेले आहेत परकीय व्यक्ती, म्हणजे मेनली बांगलादेशमधनं, त्यांचं नाव मतदार यादीतनं काढायचं. कारण मूळ संशय तोच होता की या मतदार यादीमध्ये यांचं फार मोठ्या प्रमाणात इन्क्लुजन झालेलं आहे. त्यांची नावं मतदार यादीतनं काढायची, मात्र त्यांना राहू द्यायचं. वोटिंग वगळता त्यांना बाकीचे घटनेने मिळालेले जे मूलभूत अधिकार हक्क वगैरे असतात ते द्यायचे. पण या 25 मार्च 1971 पासून पुढची 10 वर्ष त्यांना मतदार यादीमध्ये त्यांचं नाव राहणार नाही. त्यांना नागरिकत्व सुद्धा बहाल केलं जाणार नाही. आणि इथून म्हणजे 24 मार्च 1971 म्हणजे 25 मार्चपासून 24 मार्चपर्यंतचे जे आहेत त्यांना तर काढूनच टाकलं. तर 25 मार्च 1971 पासून पुढील 10 वर्षानंतर त्यांना नागरिकत्व देण्यात येईल. म्हणजे 10 वर्षापर्यंत ते नागरिक ॲज सच राहणार नाहीत, त्यांची फक्त नोंदणी केलेली राहील. त्यांना इतर अधिकार दिले जातील पण मतदानाचे अधिकार मिळणार नाहीत. आणि ते सलग 10 वर्ष राहिले तर 10 वर्षानंतर नोंदणी करून त्यांना मिळेल नागरिकत्व. ओके. आणि 24 मार्च 1971 नंतर मात्र जे आलेले आहेत त्यांना नागरिकत्व दिलं जाणार नाही, किंबहुना त्यांना परत बांगलादेशामध्ये किंवा जिथून आलेले असतील तिथे परत पाठवून देण्यात येईल. असं हे मेन होतं. आणि त्याचबरोबर आसामची संस्कृती, विशिष्ट समाजरचना, चालीरीती, परंपरा, त्यांची विशिष्ट ओळख ही जपण्याच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या तरतुदी होत्या. तो हिस्ट्रीचा भाग आहे, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीचा, त्याच्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही. ओके. एनिवे, सो असं ठरलं. आणि मग त्यानुसार हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 1985 करण्यात आला. हा जो नागरिकत्व दुरुस्ती कायदा 1985 होता, हा कशासाठी करण्यात आलेला होता? तर जो आसाम समझोता झाला होता त्या आसाम समझोत्यामध्ये जे ठरलेलं होतं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा करण्यात आला. राईट. तर त्याच्यात काय ठरवण्यात आलं आता आपल्याला माहीतच आहे. तर 1 जानेवारी 1966 पूर्वी बांगलादेशमधून भारतात आलेले मूळ भारतीय म्हणजे PIO म्हणजे काय? पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन. PIO म्हणजे काय?
पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन. तर जे 1 जानेवारी 1966 पूर्वी आलेले आहेत आणि आल्यापासून म्हणजे ज्या तारखेला ते आले 1 जानेवारी 1966 पूर्वी, मग ते 65 मध्ये आलेले असू शकतात, 60 मध्ये आलेले असू शकतात, 55 मध्ये आलेले असू शकतात. ज्या तारखेला ते भारतात आले त्या तारखेपासून भारतातच राहत असतील ते, म्हणजे मेनली आसाममध्ये, अशा व्यक्तींना 1 जानेवारी 1966 पासून भारतीय नागरिक मानण्यात येईल. म्हणजे समजा ते 1955 मध्ये पण आलेले असतील तर भारतीय नागरिक त्यांना 1 जानेवारी 1966 पासून मानण्यात येईल. डीम्ड टू बी असं म्हणतात त्याला. ओके, सो 1 जानेवारी 1966 पूर्वी आलेल्यांना नागरिकत्व मिळेल, मात्र ते तेव्हापासून भारतातच राहत असले पाहिजेत, हे कंडिशन आहे. ओके, तर कायद्यातली मूळ तरतूद कशी आहे बघा. ऑल पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन हू केम बिफोर 1 डे ऑफ जानेवारी 1966 टू आसाम फ्रॉम द स्पेसिफाईड टेरिटरी. आता याच्यात काय उल्लेख आहे, बांगलादेश असा उल्लेख नाही, स्पेसिफाईड टेरिटरी ही कायद्याची लँग्वेज असते बेसिकली. स्पेसिफाईड टेरिटरी वगैरे वगैरे. अँड हू हॅव बीन ऑर्डिनरी रेसिडेंट इन आसाम सिन्स द डेट ऑफ देअर एंट्री. म्हणजे जेव्हापासून आले ते तेव्हापासून आसाममध्येच स्थायिक आहेत. शॅल बी डीम्ड टू बी सिटिझन्स फ्रॉम द 1 डे ऑफ जानेवारी 1966. आणि हा जो स्पेसिफाईड टेरिटरी आहे, स्पेसिफाईड टेरिटरीची डेफिनेशन काय केली होती त्यांनी, हे ॲक्च्युअल कायद्यामधलं आहे. स्पेसिफाईड टेरिटरी म्हणजे विनिर्दिष्ट प्रदेश. म्हणजे काय, included the territories included in Bangladesh immediately before the commencement of the Citizenship Amendment Act 1985. म्हणजे हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी ज्याला बांगलादेश म्हटलं जातं तो बांगलादेश म्हणजे स्पेसिफाईड टेरिटरी. म्हणजेच काय की बांगलादेशमधून भारतात आलेले 1 जानेवारी 1966 पूर्वी आलेले, तेव्हापासून आलेल्या दिवसापासून भारतातच राहत असलेले अशी लोकांना 1 जानेवारी 1966 पासून भारताचं नागरिक मानण्यात येईल. ओके, ठीक. आता 1 जानेवारी 1966 रोजी म्हणजे हा दिवस पकडलेला 1 जानेवारी पकडून किंवा त्यानंतर, म्हणजे 1 जानेवारी 1966 रोजी किंवा त्यानंतर. इथे काय होतं, 1 जानेवारी 1966 पूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 1965 रोजी किंवा त्याच्या आधी, आणि 1 जानेवारी रोजी किंवा त्यानंतर, मात्र 25 मार्च 1971 पूर्वी म्हणजे 24 मार्चपर्यंत, 24 मार्च 1971 पर्यंत बांगलादेशमधून भारतात आलेल्या मूळ भारतीय व्यक्ती ज्या असतील, ज्या आसाममध्ये आल्यापासून तिथे सामान्यतः स्थायिक आहेत आणि त्या परकीय असल्याचे लक्षात आलेले आहे, अशांनी नोंदणी करणे अनिवार्य. आता काय ठरलं, 1 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1971 या दरम्यान तुम्ही जर आसाममधून आले असाल, नंबर 1. नंबर 2, जर तुम्ही आसाममध्ये आलेले असाल, आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही परकीय असल्याचं लक्षात आलं असेल. आता हे परकीय असल्याचं कसं लक्षात येईल, त्याच्यासाठी वेगळी तरतूद होती. कोणत्या कायद्यानुसार परकीय आणि कोण ठरवेल परकीय ते आपण बघू. तर तुम्ही परकीय आहात हे फिक्स झालं असेल तर तुम्ही नोंदणी करायची. ओके, नोंदणी अनिवार्य आहे. ठीक आहे. अशा व्यक्तींचे नाव कोणत्याही मतदार यादीमध्ये असल्यास ते काढून टाकण्यात येईल. ओके, तर तुमची नोंदणी झाली म्हणजे आधी बघितलं जाईल की तुमचं कुठल्या मतदार यादीत नाव आहे का, ते काढून टाकण्यात येईल. आणि 10 वर्षानंतर ते इन्क्लूड करण्यात येईल. ते पुढे पण बघू आपण. आता आपण जे बघत होतो की परकीय आहे हे कोण ठरवणार, तर त्याच्यासाठी एक कायदा होता, फॉरेनर्स ॲक्ट 1946, की कोण फॉरेनर, कोणाला फॉरेनर म्हणायचं. जुनाच कायदा होता 1946चा, की या कायद्यानुसार तुम्ही परकीय असले पाहिजेत आणि
फॉरेनर्स ट्रिब्युनल्स या ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम मानण्यात येईल. आणि हा कायद्याची अंमलबजावणी कोण? फॉरेनर्स ट्रिब्युनल. म्हणजे थोडक्यात काय, फॉरेनर्स ट्रिब्युनल ठरवेल फॉरेनर्स ॲक्ट 1946 नुसार की तुम्ही परकीय आहात का, असाल तर तुम्ही नोंदणी करायची. ओके, ठीक आहे. बघा, जी मूळ कायद्यातली तरतूद आहे, डिटेक्टेड टू बी फॉरेनर मीन्स डिटेक्टेड टू बी फॉरेनर इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ फॉरेनर्स ॲक्ट. म्हणजे कोणाला परकीय म्हणायचं त्याची डेफिनेशन त्या कायद्यातच दिली होती. फॉरेनर्स ॲक्ट 1946 नुसार ठरवलं जाईल आणि फॉरेनर्स ट्रिब्युनल्स ऑर्डर म्हणजे ते ट्रिब्युनल जे होतं ते ठरवेल. ओके, ठीक. तर जेव्हापासून अशा व्यक्ती परकीय असल्याचे लक्षात आले तेव्हापासून 10 वर्ष त्यांना मतदानाचा अधिकार वगळता नागरिकांचे इतर अधिकार व कर्तव्य लागू होतील. आता आपण पाहिलंच आहे, आधी यांचं नाव मतदार यादीतनं वगळण्यात येईल. ओके, मग त्यानंतर तुम्हाला बाकीचे अधिकार राहतील, नागरिकांचे बाकीचे अधिकार राहतील, पण मतदार यादीत तुमचं नाव राहणार नाही. आणि ते कधी येईल? 10 वर्ष जेव्हापासून ती व्यक्ती परकीय असल्याचं डिटेक्ट झालं, या दिवशी झालं की यस तुम्ही परकीय आहात असं सर्टिफाय झालं, तेव्हापासून सलग 10 वर्ष चा कालावधी संपल्यानंतर त्यांना भारतीय नागरिक मानता येईल. ओके, म्हणजे 10 वर्ष पोस्टपोन केलं. 10 वर्ष तुम्ही मतदान करू शकणार नाहीत आणि सलग 10 वर्ष भारतात राहिला तर मग तुमचं नाव मतदार यादीत सुद्धा इन्क्लूड केलं जाईल. पण हे मतदार यादीतलं नाव वगळलेलं म्हणजे मतदानाचा अधिकार नसणार आहे ते वगळता इतर अधिकार मात्र राहतील. ओके, 25 मार्च 1971 रोजी किंवा त्यानंतर आसाममध्ये प्रवेश केलेल्या परकीय नागरिकांचं नागरिकत्व अशा पद्धतीने नष्ट होईल, ती कोणत्याही धर्माची असली तरीही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, 1 जानेवारी 1966 पूर्वीचं ठरलं की यस तुम्ही भारताचे नागरिक. पूर्वीच्या 1 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1971 या दरम्यान काय ठरलं की तुम्ही नोंदणी करायची आणि परकीय असाल तर तेव्हापासून 10 वर्ष भारतात राहायचं, तोपर्यंत तुमचं नाव मतदार यादीत असणार नाही, त्याच्यानंतर मतदार यादीत नाव येईल. 25 मार्च 1971 नंतर जी परकीय व्यक्ती भारतात आलेली असेल तिला मात्र कुठलंही नागरिकत्व दिलं जाणार नाही. आता याच्यात उल्लेख असा नव्हता की 25 मार्च 1971 रोजी किंवा त्यानंतर आलेली मुस्लिम व्यक्ती किंवा शीख व्यक्ती किंवा असा कुठलाही उल्लेख नव्हता, धर्माचा उल्लेख नव्हता. म्हणजे त्यानंतर बांगलादेशमधनं भारतात आलेली व्यक्ती कुठल्याही धर्माची असेल तरी सुद्धा तिला नागरिकत्व मिळणार नाही. म्हणजे नागरिकत्व कायद्यामध्ये कुठेही धर्माचा आधार घेण्यात आलेला नव्हता. हे जे मी म्हटलं ना, ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असेल तरी तिला नागरिक मानलं जाणार नाही. आता तुम्ही मागच्या वर्षामध्ये जे वादविवाद चाललेले आहेत सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टशी संबंधित ते जर बघितलं तर त्याला भारतात तर विरोध झालेलाच आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा विरोध झालेला आहे. त्याचं कारण काय आहे? जे विरोध करणारे व्यक्ती आहेत किंवा संस्था आहेत किंवा देश आहेत, भारतातल्या पण भारताच्या बाहेरच्या पण, त्यांचं मेन ऑब्जेक्शन काय आहे की यापूर्वी कधीही भारताच्या राज्यघटनेमध्ये किंवा भारताच्या कायद्यामध्ये, कुठल्याही कायद्यामध्ये आणि स्पेशली सिटिझनशिप कायद्यामध्ये, नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये धर्म हा कधीही क्रायटेरिया नव्हता की धर्माच्या आधारावर सिटिझनशिप. आणि जो कायदा आणण्यात आलेला आहे आता नवीन, त्या कायद्यामध्ये म्हणजे आपण 2023 ची गोष्ट करतोय, मागच्या वर्षी तो कायदा आला 2019 मध्ये, तो जो CAA आहे त्याच्यात पहिल्यांदा धर्म हा क्रायटेरिया केला गेलेला आहे आणि अनेक लोकांचा त्याला विरोध आहे की सिटिझनशिपमध्ये धर्म हा क्रायटेरिया नको. आता हा खोल विषय, एवढ्यावर जाऊ नका, सखोल
जर तुम्हाला वाचायचं असेल तर सखोल, मी तुम्हाला बायस कोणत्याच बाजूने करत नाही, मी तुम्हाला विरोधी बाजू पण सांगितली. सरकारचं म्हणणं आहे की जे भारताच्या बाहेरच्या राज्यांमध्ये राष्ट्रांमध्ये आणि विशेषतः पाकिस्तानमध्ये हिंदू आहेत त्यांना आपण सिटिझनशिप द्यायची. बाकीच्यांचं म्हणणं आहे की मग ते हिंदू कशाला, तो कुठल्याही धर्माचा असो, जर तिथे त्याला त्रास होत असेल तर तुम्ही त्याला वेलकम करा वगैरे वगैरे. अशा गोष्टींकडे थोड्या व्यापक नजरेने बघावं लागतं की भविष्यामध्ये काय पायंडे पडू शकतात वगैरे वगैरे. तर ते तुम्ही जरूर वाचा, कधीतरी मी पण याच्यावर लेक्चर घेईल. पण तुमच्या जर लक्षात आलं असेल की हे जे आहे हे फार महत्त्वाचं आहे की इथे धर्म हा क्रायटेरिया नव्हता, राईट. तर अशा पद्धतीने ही जी स्पेशल प्रोव्हिजन होती आसाम समझोत्यानुसार स्पेशल नागरिकत्वाच्या तरतूद हे आपण बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नागरिकत्वाची समाप्ती हे बघणार आहोत. थँक्यू.